शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या धड्यामध्ये आता आपण पुढील विभागात प्रवेश करत आहोत. चला तर आपण आतापर्यंत आपल्या संतांचा प्रवास बघितला. प्रवास म्हणजे आपले संत, आपल्या महाराष्ट्रातले संत नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम ह्यांच्याबद्दल आता आपण माहिती घेतली. आता थोडस त्यांच्याबद्दल संत कार्यांची फलश्रुती काय आहे चला विस्तारपूर्वक समजावून घेऊया. बघा, आपण हे बघितलं की निसर्गाच्या मध्ये जे काही निसर्गातून लोकांवर जर संकट आली तर त्यांना दिलासा देण्याचं काम, त्यांना उभारी देण्याचं काम हे संत लोकांनी केलं. त्यांची चांगली विचारधारा, त्यांचं चांगलं मनातले श्लोक, अभंग, कीर्तन ह्यांच्यातून लोकांमध्ये चैतन्य निर्माण केलं. बरोबर आहे. तर त्याचाच आपण आता एक आढावा घेणार आहोत. संतांनी आपल्या लोकांना समतेचा संदेश दिला. बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी विशेषतः काय काय संदेश दिलेला आहे की एकमेकांवर प्रेम करायचं, एकजुटीने राहायचं. एकमेकांवर प्रेम करायचं याचा अर्थ काय आहे की कोणतीही भावना आपल्या मनामध्ये तिरस्काराची किंवा हेवा करायची किंवा सूड घेण्याची प्रवृत्ती आपण आपल्यामध्ये ठेवायची नाही. तर शांततेत, प्रेमामध्ये एकमेकांबरोबर सहकार्य करून राहायचं, एकजुटीने राहायचं. कारण कधी कधी मनुष्याच्या आयुष्यात काही सुख येतात, तशी दुःखही येतात आणि अशा वेळेस मनुष्य हा एकटा पडतो. तर त्याच्यासाठी जर आपण एकजुटीने राहिलो तर ते दुःख कमी होतं, हलकं होतं. तसंच कोणतीही चांगली गोष्ट करायची असेल तर आपण नेहमी एकत्र असलं पाहिजे. ही सर्व त्यांची शिकवण होती आणि त्यांच्या या शिकवणीमुळं, त्यांच्या या संदेशामुळं खरोखरच लोकांमध्ये एक प्रकारचं चैतन्य आणि एक प्रकारची जागृती निर्माण झाली त्यांच्या या कार्यामुळे. कारण सुरुवातीलाच आपण बोललो की दुष्काळ किंवा इतर निसर्ग संकटे काहीही आलं तर त्याची पर्वा न करता कशा रीतीने आपण त्याला तोंड द्यायचं, कसं जगायचं याविषयी त्यांनी जो उपदेश केला होता, जे काही प्रवचनं दिली होती, हा लोकांचा आधार ठरला. प्रत्येक वेळा आपण सुखातच राहतो, बरोबर आहे, काही हरकत नाही. पण कधी कधी आपल्याला दुःखांना पण सामोरं जावं लागतं. मग ती दुःख कुठल्याही प्रकारची असतील, निसर्ग शक्तीमधून असतील किंवा कोणत्याही ठिकाणाहून असेल. तर अशा वेळेस हे उपदेश संतांचे, त्यांचे विचार, त्यांची शिकवण हे लोकांना खूपच उपयोगी ठरलं, आधार ठरला आणि त्यांना एक मनाचं समाधान त्याच्यामुळे मिळालं. त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की मी या संकटांना सामोरं जाऊ शकतो आणि जरी संकट आलं तरी या संकटावर मात करून मी कशा रीतीने पुढे जाऊ शकतो. पूर्णपणे आत्मविश्वासाने भरलेले अशी आपली माणसं झाली. आणि हे संत लोक काय करायचे तर समाजामध्ये आपल्या राहून त्यांचं जे काही अडचणी आहेत, दुःख आहे, काय समस्या आहेत, त्यांचं ते समजावून घ्यायचे आणि त्या समजवल्यानंतर त्यांनी चांगल्या गोष्टी सांगितल्या की मग माणसं सुधारायची. काही वाईट गुण पण असतात मनुष्यामध्ये, परंतु ते वाईट गोष्ट किंवा वाईट गुण जाण्यासाठी आपण चांगले विचार, चांगला उपदेश, चांगलं प्रवचन ऐकलं तर ते वाईट गुण निघून जातात. अशा रीतीने संपूर्णपणे संत लोक आपलं कार्य त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने केलं आणि त्यांना फळ पण लोकांमधून खूप चांगलं वाटलं. बरोबर. तर आता हे संत लोक जे होते हे त्यांचे स्वतःचे काही व्यवसाय पण होते. त्यांचे काही स्वतःचा आपला कामकाज काहीतरी ते करत असत. तर हे कशा रीतीने उपदेश करत तर ते लोक आपला व्यवसाय सांभाळून ही भक्ती आणि उपदेश करत असत. सुंदर सुंदर कविता लिहित असत. याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. आपलं काम करणं आपण अत्यंत जरुरीचं आहे. बरोबर आहे. आपल्याला जे
काम दिलेलं आहे किंवा आपण ज्या कामात आहोत ते काम आपण नीटरित्या केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण संपूर्णपणे आपला परमेश्वर बघितला पाहिजे. कसा? तर आपलं काम आपण प्रामाणिकरित्या, अतिशय व्यवस्थितरित्या आणि काटकोरपणे पार पाडलं पाहिजे. आलं लक्षात? मग त्या कामामध्येच आपल्याला परमेश्वर दिसतो. म्हणजे कसं? आपण काम आपलं व्यवस्थित, आपल्या हातामध्ये जो व्यवसाय असेल तो आपण व्यवस्थित केला, त्याच्यामध्ये भरभराट केली, त्याच्यामध्ये मन लावून आपण काम केलं, तर त्याचं उत्तर तुम्हाला, म्हणजे त्या व्यवसायाचं तुम्हाला नक्कीच फळ चांगलं भेटणार. बरोबर? म्हणजे प्रामाणिकरित्या काम करणं हे अत्यंत जरुरीचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपला परमेश्वर जरूर दिसतो. आपल्याला माणसं म्हणणार, ह्या व्यक्तीने हे काम अतिशय उत्कृष्टरित्या केलेलं आहे. म्हणजे अतिशय चांगला माणूस आहे. बरोबर? अशा रीतीने. तसंच त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. बरोबर? म्हणजे नुसती भक्ती, नुसता उपदेश आणि नुसतंच कवित्व करत राहिले नाही ते. तर त्यांनी संपूर्णपणे समाजाची नैतिक जाणीव सुद्धा विकसित ही केली. अशा रीतीने त्याचबरोबर संतांच्या या कार्याला लोकांनी खूप अगदी मानून घेतलं. बरोबर आहे? अशी आहे आपल्या या संतांची कामगिरी. आता पुढे जाऊया. आलं ना लक्षात व्यवस्थित? चला तर पुढे आहे रामदास स्वामी. ह्यांच्याबद्दल आपल्याला थोडस माहिती घ्यायची. आता ह्यांची माहिती घेताना ह्यांचा एक श्लोक आहे, त्यांचा एक संदेश आहे बघा. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. अर्थात ह्याच्यावरून आपल्याला कळतं की हे शिवाजी महाराजांच्या काळातले संत आहेत रामदास स्वामी. आपण नेहमी बघतो, पण आपण कधी चित्रातही बघतो की शिवाजी महाराजांबरोबर रामदास स्वामी नेहमी असतात. बरोबर आहे? तर हे कुठले होते? तर हे मराठवाड्यातील जांब या गावाचे होते. जांब. बरोबर? तर त्यांची उपासना काय होती? मुख्य ते कुठल्या देवतेचं उपासना करत, त्यांचं केंद्र कुठं होतं, ते आपण सगळं काही आता बघणार आहोत. त्यांनी काय काय लिहिलं? त्यांनी बलोपासनेचे महत्व स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी लोकांना त्याचा संदेश आणि उपदेश दिलेला आहे. त्यांचे दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्यांच्या माध्यमातून त्यांनी जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. आपल्या रोजच्या जीवनामध्ये व्यवहार हा नेहमी केला जातो. तो प्रत्येकामध्ये आहे, व्यवसायामध्ये आहे, कधी कधी आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये पण तो असतो, आपल्या मित्रांबरोबर आहे. तर ह्या व्यवहारिक शिक्षणाचे धडे कसे त्यांनी दिले? तर अतिशय सुंदर असे दासबोध आणि करुणाष्टके आणि मनाचे श्लोक. अजून थोड्या वर्षापूर्वीची म्हणजे आहे की काही काही शाळांमध्ये सुद्धा मनाचे श्लोक हे प्रार्थनेनंतर बोलले जातात. त्याच्यामध्ये संपूर्णपणे ह्याचा व्यवहाराचा अर्थ दिला गेलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी लोक संघटनेचं आणि लोक चळवळीचं महत्व सांगितलं. लोक चळवळ म्हणजे काय? तर वाईट गोष्टी त्याग करणं. संघटना कशासाठी असते? लोकांच्या विकासासाठी. कारण सर्व लोक एकत्र येऊन काहीतरी चांगला बेत किंवा काही विकासाच्या गोष्टी करू शकतात. त्याच्यामुळे संघटना ह्या जरुरीच्या आहेत. चळवळ आहे म्हणजे संपूर्णपणे वाईट गोष्टींचा त्याग करायचे आहे. त्याच्यामुळे समाजामध्ये एक प्रकारची जागृती निर्माण होते. अशा रीतीने आता त्यांचा समर्थ हा संप्रदाय स्थापन त्यांनी केलेला आहे, समर्थ नावाचा. रामदास स्वामी यांचा समर्थ. तर हा कुठे आहे? तर हा चाफळ या ठिकाणी आहे. चाफळ, चाफळ हे गाव आहे, तिथं हे संप्रदायाचं केंद्र आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये विशिष्ट उपासना कोणती केली जाते? रामाची आणि हनुमानाची. आले लक्षात आता पूर्णपणे? आणि हे कधी विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, रामदास स्वामी. चला तर पुढे जाऊया. आता पुढे आहे आता आपण पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या घोषणा. आता आपण आपल्या संतांचं कार्य बघितलं.
संतांचं कार्याबरोबर आपण त्याचा समाजामध्ये जो काही बदलाव झाला, काही त्यांच्यामध्ये सुधारणा झाली, त्यांना चैतन्य आलं, त्या संकटावर मात करायला ते शिकले, संघटनांनी विकासासाठी ते संपूर्णपणे तयार झाले. तर त्याच्यानंतर आपण हे विसरता कामा नये की आपल्या देशामध्ये काही पारतंत्र्य अजून होतं. तर ह्या शिवपूर्वकालीन काळामध्ये राजकीय आणि सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती अशी होती. बरोबर आहे? तर महाराष्ट्र हा आदिलशाही वगैरे संतांच्या नियंत्रणाखाली होता. म्हणजे तो स्वतंत्र नव्हता. परकीय सत्ता अजूनही आपल्या देशात महाराष्ट्रामध्ये होती. बरोबर? आणि मग असं सगळं काही वातावरण असलं तरी सुद्धा काही व्यक्ती होत्या, अशा व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये होत्या. त्यांचा विचार असा होता की आपलं पण हे एक स्वतंत्र असं आपला हा महाराष्ट्र झाला पाहिजे. त्याच्या मनामध्ये हे विचार होते आणि त्याची ती स्वप्न बघत होते. आणि अशा सगळ्या घटकामध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजी राजांचं स्थान हे सर्वप्रथम होतं. आता आपले शिवाजी महाराज आपल्या पुढल्या विभागामध्ये येणार आहे. मग त्यांचे वडील कोण? तर शहाजी राजे. तर शहाजी राजांच्या मनामध्ये ही अत्यंत ठोस अशी एक कल्पना होती, एक स्वप्न होतं त्यांचं की आपला महाराष्ट्र हा एक स्वतंत्र महाराष्ट्र असा. मग आता पुढच्या कामगिरी काय काय आहेत ते आपण आपल्या पुढे बघूया. आपण आपल्या पुढच्या विभागात जायच्या अगोदर आपले काही प्रश्नोत्तर पाहणार आहोत. संतांच्या कार्याचा आढावा तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यानंतर रामदास स्वामी यांच्याबद्दल थोडीशी माहिती लिहायची आहे. तसेच शिवपूर्वकालीन काळामध्ये राजकीय आणि सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती ही कशी होती ही तुम्हाला लिहायचं आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात जाऊया.